हे आपुले वरी बै सौपाहुले श्री वरी बै सौपाहुले श्री गुरु हरि जय जय राम कृष्ण हरे रूप पाहतालोचनी सुख झाले हो झाले हो सासरी सुख झाले हो सासरी Oh,
सत्य संकल्पाचा दाताला Thank you.
संकल्पाचा दाता नारायण सत्य 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 संकल्पाचा दाता नारायण
सत्य संकल्पाचा दाता नारायण सर्व करी पूर्ण मनोरथ भाव बले सत्य संकल्पाचा दाता नारायण सर्व करी पूर्ण मनोरथ येथे अलंकार शोभती सकळ भाव बळे फल इच्छिते ते अंतरीचे बीज जाणे कळवला व्यापक सकळा ब्रह्मांडाचा तुका म्हणे नाही चालत तातडी प्राप्त काल घडी आल्या विना विठाल विठाल ओम ब्रह्मानंदम परम सुखदम केवल ज्ञान मूर्ति तद्वादिकं गगन सदृश्यं तत्त्वमस्यादि लक्षणम् एकं नित्यं विमलमचलं सर्वादि साक्षीभूतं भावादितं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। आता माझ्या भावा अंत नकर देवा आले भागा ते करीतो नाम तिचे नाम ज्वारितो विठ्ठल 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 श्रीपादनाथं गुरुराजवैरं मुमुक्षनाम वेदक्षं मुनीश्वर निवासनं तं नमामि वेद विद्या वरिष्ठं। जयांचे किर्या स्मरण होय सकल विद्येचे अधिकरण तेची बंधू श्री चरणी गुरूंचे नमस्कारुनी आता पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम
वशिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका जयांच्या संगतीने विराग झाला मनोदरीचा जडवास गेला साक्षात परमात्मा मज भेटविला विसरू कसा मी गुरुपादुकेला विसरू कसा मी श्रीपाद पादुकेला विसरू कसा मी रामदास पादुकेला। ओम नमोजी ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाला तुमचा अनुग्रह लादलो पवन झालो चराचरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी पायावरी भगवान स्वरूप सर्व श्रोतृवृंदांच्या चरणारविंद विनम्र भावाने अभिवादन करून आज तुम्हा सर्व संत माय बापांच्या सेवेकरता आपणा पुढे सादर केलेला अभंग श्रीमंतातले श्रीमंत देहू निवासी ज्यांना परमार्थाच्या पराकोटीला पोचलेला साधू साक्षात त्यांना ज्ञानाचा सागर देखील म्हटलेला आहे असे श्री तुकोबाराय यांच्या या गाथा प्रकरणातील किंवा प्रकरण ग्रंथातील ज्या संकल्पाविषयी आपण एखादा संकल्प केल्यानंतर तो पूर्णत्वास नेण्यासाठी अंतरात्म्यामध्ये त्या संकल्पाविषयीची जाण असणारा असा हा गोड अभंग विठ्ठला पहा अभंग आहे 4 चरणांचा तुकोबारायांचा। अभंग म्हणजे काय? अभंग म्हणजे अनुभव जो ज्या संतांना जसा जसा अनुभव आलेला आहे तसा तसा प्रत्येक संतांनी त्यांचा अनुभव अभंगाच्या द्वारे तुम्हा आम्हा सर्वांपर्यंत पोहोचवलेला आहे। मग तो अनुभव त्यांना कसा काय आला? तो अनुभव त्या भगवंताचा आहे। तो भगवंत कसा आहे त्याला बघायचं कसं, त्याला शोधायचं कसं, त्यासाठी लागणारे जे परिश्रम किंवा जी गोष्ट तुमच्या आमच्या पर्यंत जी पोहोचलेली आहे ती इतकी सहजासहजी पोहोचलेली नाही भाऊ। विठ्ठला विठ्ठला अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी पर्याय देणं अत्यंत गरजेचं आहे, कारण ज्या निमित्ताने आज तुम्ही आम्ही इथे सर्वजण उपस्थित आहोत त्याचं निमित्त असे की आज मकर संक्रांती आणि मकर संक्रांतीच्या निमित्ताने आमचे गुरुबंधू श्री बबन महाराज कालोखे यांनी ते सत्यनारायणाची महापूजा आयोजित केलेली आहे आणि तसेच त्यांचे बंधू प्रकाश भागा कालोखे, चंद्रकांत भागा कालोखे, तसेच पुष्पाताई बबन कालोखे, कविताताई प्रकाश कालोखे, नीताताई चंद्रकांत कालोखे या सर्व संत वृंदांनी हा मेन इथे तुम्हा सर्व संत वृंदांच्या आशीर्वादासाठी तसेच तुम्हा सर्वांचा आशीर्वाद लाभण्यासाठी
निमित्त हे सत्यनारायणाचं आहे, परंतु निमित्त असल्या कारणाने तुम्हा सर्व संतांचा आशीर्वाद तसेच तुमच्या पुढे बोलण्याकरता मी जो उभा आहे त्याच्यासाठी जो तुमचा दृष्टिक्षेप आहे, तो दृष्टिक्षेपातून मला ती ऊर्जा मिळत आहे. विठ्ठल विठ्ठल. आज खरं तर तोंडातून उच्चार निघत नाहीयेत, कारण का तसंच आहे. कारण माझ्या पुढे बसलेली जी मंडळी आहे ती सर्वच गुणांनी, ज्ञानाने, वयाने, तपोवन म्हणजे प्रत्येक गोष्ट माझ्यापासून उच्च प्रतीची आहे. आणि त्यांच्या समोर मी ज्ञानाच्या गोष्टी करणे हे बिलकुल योग्य नाहीये. एका वेळेला धाडस केलं असतं, पण आज कसे सर्वच ज्येष्ठ श्रेष्ठ नवे नवे गुरुत्व ज्यांनी हा परमार्थ उच्चतम कोटीला नेलेला आहे असे मग त्याच्यामध्ये सर्वच असतील. आता कोणाकोणाची नावं घेऊ, कारण सर्वच गुरुतुल्य आहेत आणि तुमच्या समोर मी ज्ञानाच्या गोष्टी करणे हे मला तरी योग्य वाटत नाहीये. पण सेवेक सांगितले करावे ते काम, त्या उक्तीप्रमाणे आज तुमच्या समोर तोडक्या मोडक्या भाषेमध्ये का होईना पण त्या सेवेला रुजवण्याचा प्रयत्न नक्की करेन. विठ्ठल विठ्ठल. आज खर तर आपल्यासाठी अत्यंत महत्वाचा दिवस आहे. मकर संक्रांती उत्सव तर आहेच आहे, परंतु या भूतलावरती जे साधू निर्माण झाले किंवा ज्या साधूंनी अवतार केला, पहा परमार्थ आपण सर्वजण करतो. आज आपण पाहतो प्रत्येक मनुष्य आहे तो मनुष्य काय करतो, सुखप्राप्ती. काही जणांची परमार्थाची व्याख्या वेगळी आहे. काही जण परमार्थ अशाच करतात की देव मला पाव, देव प्राप्त झाल्यानंतर मग कुठेतरी मला तो सुखाची जाणीव होईल, तो सुख मला प्राप्त होईल. परंतु त्या सुखाची जाणीव प्राप्त करून घेण्यासाठी भगवंताला आपलंसं करणं खूप गरजेचं आहे. मग तो भगवंत आपलंसं होईल कसा, त्याच्यासाठी काही विशिष्ट प्रक्रिया सांगितलेली आहे. तसेच पहा, आज घोटी या ठिकाणी 2 साधूंचा पुण्यतिथीचा सोहळा सुरू आहे. मला तरी वाटतं की ज्या वेळेला ते साधू जर जन्माला आले नसते किंवा त्या साधूंनी जर आम्हापर्यंत हा भगवंताचा निरोप, जे नाम, जो अनुग्रह पोहोचवला नसता तर तुम्ही आणि आम्ही आज कुठे असतो. विठ्ठल विठ्ठल. परमार्थ म्हणजे काय, पहिल्यांदा परमार्थामध्ये घुसण्यापेक्षा आपण कीर्तन समजून घेऊया. कीर्तन म्हणजे काय, जीव आणि शिव, जीव आणि शिवाचं मिलन जिथे होतंय त्याचं नाव कीर्तन आहे. मग या कीर्तनातून नेमकं सांगायचं काय, कीर्तन तर भरपूर ठिकाणी होत आहेत, परंतु त्या भगवंताचा, त्या माझ्या महात्म्यांचा, श्रीपाद बाबांचा निरोप सांगण्यासाठी मी तुमच्यापर्यंत इथे उपस्थित झालेला आहे. विठ्ठल विठ्ठल. पहा, अभंग आहे, सत्य संकल्पाचा दाता नारायण, सर्व करी पूर्ण मनोरथ. संकल्प अर्थाचा काय, संकल्पाचा अर्थ काय. एका प्रकारे आपण प्रतिज्ञा सुद्धा पाहू शकतो किंवा एखादा प्रण, प्रतिज्ञा ती कोणती, किंवा वचन सुद्धा त्याला आपण जोडू शकतो. संकल्प म्हणजे वचन, जे आपण भगवंताने आईच्या गर्भामध्ये असताना त्या भगवंताला दिलेलं वचन आहे. परंतु ते वचन आपण गर्भातून बाहेर पडल्यानंतर त्या वचनाचा कुठेतरी विसर झालेला आहे आणि तो जो विसर आपल्याला पडलेला आहे त्या विसराची जाणीव करून देण्यासाठी सद्गुरू आपल्या जीवनामध्ये येणं अत्यंत महत्वाचं आहे. पहा, सद्गुरू म्हणजे काय. विठ्ठल विठ्ठल. सद्गुरू म्हणजे या जीव आणि शिवाचं मिलन करून आपल्या मागे जो 84 लक्ष योनीचा फेरा पडलेला आहे त्या फेऱ्यातून सोडवणारा म्हणजे सद्गुरू. विठ्ठल विठ्ठल.
काय आपल्या मागे जी 84 लक्ष योनीचा फेरा जो लागलेला आहे तो कमी होऊन आपण त्या भगवंताला प्राप्त करून घेणार आहोत. पण प्राप्त करून घेण्यासाठी मार्ग कोणता? मार्ग दावून गेले आधी, मार्ग दावून गेले आधी, मार्ग दावून गेले आधी, मार्ग दावून गेले आधी, दयानिधे संतरे, दयानिधे संतरे, दयानिधे संतरे, दयानिधे संतरे, पहा, परमार्थ करत असताना एक गोष्ट नक्की ध्यानात घ्यावी की आपण ज्या मार्गावरून चालत आहोत किंवा जो मार्ग आपण पत्करला आहे खरोखर त्या मार्गानुसार आपण गेलो तर त्या भगवंतापर्यंत पोहोचू का? पहा, भगवंतापाशी पोहोचण्याकरता तो नाम आणि तो अनुग्रह घेणं अत्यंत महत्वाचं आहे. सध्याचं जे युग आहे ते सध्याचं युग कसलं आहे तर वायफायचं आहे किंवा मोबाईल नेटवर्किंगचं आहे. वायफायचं युग असल्या कारणाने पहा, जर आपल्याला त्या वायफायला कनेक्ट व्हायचं असेल तर योग्य तो पासवर्ड लागतो. कोणता पासवर्ड? मग त्या वायफायला कनेक्ट होण्यासाठी. मग तो पासवर्ड म्हणजे काय? जो पासवर्ड जर आपल्याला मिळाला तर आपण ऑटोमॅटिकली त्या राउटरशी किंवा त्या वायफायशी कनेक्ट होऊ. भगवंताचं देखील तसंच आहे. तो जर नाम आपल्या जर अंतरंगामध्ये आला तरच आपण त्या भगवंताला प्राप्त करून घेऊ. परंतु तो नाम मिळेल कुठे? संत तुकाराम महाराज शोधेत असताना, संत तुकोबाराय जेव्हा या नामाच्या शोधामध्ये जातात तेव्हा त्यांना सुद्धा ते देवाला प्रश्न विचारतात की हे भगवंता, मी तुझी इतकी भक्ती करतोय, कधी कधी माझ्या भक्तीमध्ये तू ध्यानात मला दिसत नाहीये, मग तुला प्राप्त करून घेण्यासाठी साधन कोणते? विठ्ठला विठ्ठला. आपल्या जीवनामध्ये अगदी तसंच आहे. जेव्हा सद्गुरू आपल्या जीवनामध्ये येतात तो जो नामरूपी पासवर्ड आहे तो आपल्याला देतात. तो नाम जेव्हा आपल्याला देतात तेव्हा तो नाम त्या भगवंताशी आपल्याला कनेक्ट करतो. रंग नाही, रूप नाही, नाही वर्ण छाया. त्या भगवंताला रंग नाही, रूप नाही, वर्ण नाही, कोणत्याही प्रकारचा आकार उकार नाहीये. मग त्या भगवंताला पाहायचं कसं? त्याला पाहण्याकरती नाम म्हणजेच भगवंत आणि भगवंत म्हणजेच नाम आहे. भगवंताला दुसरे कुठे पाहायची गरज नाहीये. तैसा हृदया, माऊलींनी 9व्या अध्यायामध्ये अत्यंत सुंदर रीतीने सांगितलेलं आहे. तैसा हृदयामध्ये मी रामू, असता सर्व सुखासी आरामू, का भ्रांतीसी कामोने विषयावरी. परंतु आपलं काय झालंय? आपण त्या भगवंताच्या ठिकाणी मन रममान न करता आपलं काय झालंय? आपण विषयामध्ये मन घालतो आणि विषयामध्ये मन घातल्या कारणाने त्या भगवंतापर्यंत आपण पोहोचत नाहीये. मग त्यासाठी काय असतो? मध्ये आपला सद्गुरू असतो. फॉर एक्झाम्पल तुम्हाला आता मी उदाहरण दिलं की वायफाय. बघा, भगवंत म्हणजे ते सॅटेलाइट पकडा, सॅटेलाइट, आणि राउटर म्हणजे मधलं टावर, टावर म्हणजे सद्गुरू. जेव्हा आपल्याकडून तो नाम आहे, तो नाम जेव्हा आपल्याला कनेक्ट होतो, कनेक्ट झाल्यानंतर मग त्या भगवंतापर्यंत पोहोचू. आणि तो भगवंत जेव्हा आपल्याला प्राप्त होतो तेव्हा आपण त्या अवस्थेला प्राप्त होतो. विठ्ठल. थोडस इतिहासामध्ये हात घालतो. बऱ्याच वेळेला आक्षेप असतो की महाराज कीर्तनामधून चरित्र जर वर्णन करायचं असेल तर शिवरायांचं, बऱ्याच वेळेला शिवाजी महाराजांचं चरित्र आम्हाला सांगू देत नाही. का देत नाही? आता मराठीच्या पाठ्यपुस्तकामधून सुद्धा शिव छत्रपतींचं जे काही पाठांतर होते किंवा धडे होते ते सुद्धा आता आपल्याला पाहायला मिळत नाहीये. थोडस इतिहासामध्ये घुसतो. आजचा दिवस आणि निवडलेला अभंग सत्य संकल्पाचा दाता नारायण, असाच एक संकल्प 16व्या शतकामध्ये, 1645च्या शतकामध्ये एका 16 वर्षाच्या युवक
आपण बाल सुद्धा म्हणू, बालवय सुद्धा म्हणू शकतो किंवा तरुणवय सुद्धा म्हणू. त्यांनी संकल्प केला की हे राज्य हिंदवी स्वराज्य मी निर्माण करेन. जर त्यांनी हे हिंदवी स्वराज्य निर्माण केले नसते तर तुम्ही आणि आम्ही ज्या धर्ममंडपामध्ये बसलेलो आहोत त्या धर्ममंडपामध्ये दिसलो नसतो. आणि खरोखरच आज आपण भाग्याचे आहोत की ज्या धर्ममंडपामध्ये आपल्याला बसायला भेटलेलं आहे त्या धर्ममंडपामध्ये अनंत जन्मीचे पुण्य हवे. अनंत जन्मीचे पुण्य हा शब्द कशासाठी वापरला? कारण आपण आज बघतो सगळीकडे परमार्थाचा जोर पकडलेला आहे, परंतु परमार्थात एखादा परमार्थ निवडताना त्या परमार्थात जो काही संप्रदाय असेल किंवा जो पंथ असेल, माझ्या दृष्टीने सर्व पंथच आहेत, संप्रदाय कशाला म्हणतात? संप्रदाय कशाला म्हणतात? ज्याला परंपरा असते त्याला संप्रदाय म्हणतात. आम्हाला तर आमची परंपरा ब्रह्मदेवापासून आम्हाला माहिती आहे की आमची परंपरा कुठून आलेली आहे. आणि ज्या पंथांना आपली परंपरा माहिती नसेल त्यांनी आताच डोळे उघडावे आणि सावध व्हावे की आपण ज्या मार्गाला चाललेलो आहोत तो मार्ग खरोखर त्या भगवंतापर्यंत आपल्याला घेऊन जाणार आहे का? विठ्ठल मग अशा वेळेला काय करायचं? जावे शरण सद्गुरूंशी. सद्गुरू करताना सुद्धा आम्हाला बाबा बोलायचे की जो सद्गुरू करत असेल त्याला दोन प्रश्न नेहमी विचारायचे की मी कोण आणि देव कोण. या दोन प्रश्नाची उत्तरे ज्या साधूने तुम्हाला दिली तर समजायचं की आपला परमार्थ सुफळ झाला. आणि मग सुफळ झाल्यानंतर आपण खरोखरच योग्य त्या दिशेने किंवा योग्य त्या मार्गावर चालत आहोत. विठ्ठल विठ्ठल आणि चालत असताना पाहतो भगवंत जेव्हा आपल्याला प्राप्त होतो, प्राप्त झाल्यानंतर होते काय? ही जीव दशा आहे. हा जीव ते शिवाला प्राप्त होतो आणि जीव आणि शिवाचं एकदा मिलन झालं की पुन्हा जन्म मरण नाहीये. बीज बाजूने संकल्प करताना सत्यता तितकीच महत्वाचे आहे. कारण दुर्योधनाने सुद्धा संकल्प केला होता पांडवांना मारण्याचा, परंतु पांडवांच्या बाजूने कोण होता? साक्षात परमात्मा होता. आणि परमात्मा असल्या कारणाने त्यांना महाभारतासारख्या युद्धामध्ये विजय मिळाला आहे. अभंगाच्या पहिल्याचा सत्य संकल्पाचा दाता नारायण, सत्य संकल्पाचा दाता नारायण, सत्य संकल्पाचा दाता नारायण, सत्य संकल्पाचा दाता नारायण, सर्वधरी पूर्ण सर्वधरी पूर्ण सर्वधरी पूर्ण
सत्य संकल्पाचा दाता नारायण सर्व करी पूर्ण मनोरथ. संकल्प सत्य असेल तर तो भगवान परमात्मा खरोखरच आपले सर्व मनोरथ पूर्ण केल्याशिवाय राहत नाहीये. पहा, नाम 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 म्हणजे तरी काय? हे तेच नाही, हा तोच नाम आहे. क्षीर सिंधूची या परिसरी शक्तीच्या कर्णकुहरी नेनो काय त्रिपुरारी सांगितले जय. भगवान शंकरांनी भगवान शंकरांनी पार्वती मातेला जो दिलेला आहे तोच नाम, आणि मग तिथून ही परंपरा चालत आलेली आहे. त्याच्यानंतर हरिपाठामध्ये आपण अधिनाथ गुरु सकल सिद्धाचा, अधिनाथ गुरु सकल सिद्धाचा, मुख्य शिक्षण मच्छिंद्राने बोध गोरक्षासी केला, गोरक्ष बोलला गहिनीपती. गहिनी प्रसादे निवृत्ती दातार आणि ज्ञान देवा सार चोचविले. ज्या वेळेला माऊलीच्या जवळ तो अनुग्रह प्राप्त झाला माऊलींना निवृत्ती दादांकडून, तेव्हा निवृत्ती दादांकडून माऊलींनी एक मागणं मागितलं की त्यांनी जे अनुभवलं आहे किंवा त्यांना जे प्राप्त झालेलं आहे ते त्यांच्या पुरतं न ठेवता संपूर्ण ह्या विश्वाचा कल्याण कसा होईल आणि त्या संपूर्ण समाजापर्यंत मला तो अनुभव, तो अनुग्रह कसा पोहोचतो याच्यासाठी मागणी केलेली आहे. पहिल्यांदा परंपरा कशी असायची, एक गुरु आणि एक शिष्य. त्याच्याने काय व्हायचं, एक गुरु एक शिष्य अशी परंपरा असल्या कारणाने काय झालं, त्या नामाचा विस्तार व्यवस्थित झाला नाही. परंतु तुमच्या आणि आमच्यावरती खरोखरच त्या श्रीपाद बाबांची इतकी मोठी कृपा आहे की तो नाम किंवा तो अनुग्रह जसाच्या तसा तुमच्या आमच्यापर्यंत पोहोचला. कारण का, श्रीपाद बाबा जर कदाचित अवतीर्ण झाले नसते या पृथ्वी तलावरती तर मग तो जो नाम आहे, तो जो अनुग्रह आपल्यापर्यंत पोहोचला कसा असता. धर्म
पहा, श्रीपाद बाबा आपल्या जीवनामध्ये आला आणि आपलं जीवनच संपूर्ण बदलून गेलेलं आहे. सध्या कीर्तन, प्रवचन किंवा परमार्थाचा डांबर अगदी राजरोसपणे चालू आहे. परंतु आपल्या उद्धाराचा मार्ग कोणी सांगितले बाबा? उद्धाराचा मार्ग फक्त तुम्हाला इथेच मिळणार आहे. कारण जर त्यावेळेला श्रीपाद बाबांनी जर ठरवलं असतं की हा जो मला मिळालेला अनुभव आहे किंवा तो भगवत प्राप्तीचा जो मार्ग आहे मी माझ्यापर्यंत ठेवतो, इतरांना वाटत नाही, तर मग काय झालं असतं? तुमच्या आमच्यापर्यंत तो मार्ग पोहोचला नसता. आणि झालं असतं काय, जसे आपण जन्माला येतो तसेच मरणार, पुन्हा पुनरुपी जन्म, पुनरुपी जन्म, किती वेळा जन्माया पहा, जसं वातावरणाचं चक्र असतो, उन्हाला, पावसाला, हिवाला, किंवा पाऊस पडल्यानंतर तो मातीत जाणार किंवा समुद्रात मिळणार, समुद्राची परत वाफ होऊन परत तो आकाशामध्ये मिळणार. माणसाचं आयुष्य देखील तसंच आहे. जन्माला येणार, मरणार, परत जन्म घेणार. परंतु या जन्म मरणाच्या फेऱ्यातून सुटायचं कसं? मग त्याच्यासाठी तो नाम घेणं अत्यंत आवश्यक, तो अनुग्रह घेणं अत्यंत आवश्यकता आहे. अनुग्रह घेता उभावते होय संसाराची, होय संसाराची गुणे, होय संसाराची गुणे. नाम घेता उभावते होय संसाराची गुणे, होय संसाराची गुणे, होय संसाराची गुणे. आता त्या कीर्तन आणि प्रवचनामध्ये बाबांना तुम्हाला फक्त या संसारातून सुटण्याचा मार्ग कोणी सांगणार नाहीये. पाप पुण्याच्या गोष्टी तुम्हाला जरूर सांगतील की हे असं पुण्य केलं, ही गोष्ट अशी केल्यानंतर तुम्हाला हे पुण्य प्राप्त होणार आहे, तुम्ही ती गोष्ट केली तुम्हाला हे हा पुण्य प्राप्त होणार आहे. पाप पुण्याच्या गोष्टी सध्या तुम्हाला पाहायला मिळतील, परंतु तो जन्म मरणाच्या फेऱ्यातून सुटण्याचा मार्ग फक्त आणि फक्त म्हणजे श्रीपाद बाबांनीच सांगावा. विठ्ठला विठ्ठला बाबा एक दृष्टांत द्यायचे. घनदाट असं जंगल होतं आणि त्या घनदाट जंगलाच्या अरण्यातून एक बाबा मस्तपैकी पायवाट करीत करीत चालला होता. तो चालत होता, त्याने इतक्यात एका माकडाला बघितलं. तो माकड काय करायचा,
त्याला समोर नारळीचं झाड दिसलं. त्या नारळीचं झाड दिसल्या कारणाने त्याने काय केलं, तो नारळ आहे, तो नारळ कसा फोडायचा किंवा जी प्रक्रिया काय त्या फोडण्याची ती त्या माकडाला माहित नव्हती. तो नारळ वरती न्यायचा, खाली आणायचा, वरती आणायचा, खाली न्यायचा. मग तो जो बाबा जो रस्त्याने चालला होता त्याने सर्व त्या माकडाचं कृत्य बघितलं. कृत्य बघितल्यानंतर त्या बाबाला थोडीशी तहान लागली. चालल्या कारणाने थोडासा थकवा जाणवल्या कारणाने त्या बाबाने तो नारळ उचलला आणि त्या नारळावरती फटका मारला. फटका मारून त्याच्यातून पाणी निघालं आणि तो बाबा तसा प्यायला. कोण? बाबा. कारण त्या बाबांना ती नारळ फोडून त्याच्यातून पाणी कसं काढायची प्रक्रिया माहिती होती, परंतु त्या माकडाला ती प्रक्रिया माहिती नव्हती. म्हणून तो काय करत होता, नारळ उडवत होता, खेळत होता, परंतु ती प्रक्रिया माहित नसल्या कारणाने तो माकड तहानेने व्याकुळ राहिला. आपलं देखील तसंच आहे की आपल्याला प्रक्रिया माहित नाहीये, मग प्रक्रिया जाणून घेण्यासाठी सद्गुरूला शरण गेलं पाहिजे. जावे त्याच्या वंशा देवा काले, जावे त्याच्या वंशा देवा काले, जावे त्याच्या वंशा देवा काले, जावे त्याच्या सत्कर्माच्या गोष्टी सहज करतो कोणी, परंतु त्या भगवंतापर्यंत पोहोचण्यासाठी मार्ग कोण दाखवतो? फक्त आमचे श्रीपाद बाबांनी दाखवलेले आहेत, दुसऱ्यांना ते जमणार नाहीये. सत्कर्माच्या गोष्टी सहज आणता येतात. परमार्थात बघा, माझ्यापेक्षा किंवा तुम्ही बसलेले सर्व ज्ञानवृंदात ज्यांची गीता पाठ आहे, ज्यांची ज्ञानेश्वरी पाठ आहे, सर्व गोष्टी अगदी बिनचूक पाठ आहेत, पण त्या काय कामाच्या? जर तुमच्याकडे तो भगवंताचा जो प्रसाद आहे, जो अनुग्रह आहे, तो तुमच्यापर्यंत पोहोचला नसेल तर तुम्ही या जन्ममरणाच्या फेऱ्यातून सुटाल का? नाही सुटणार ना. बघा, अजून थोडं सोपं करून सांगतो. तुम्हा आम्हा सर्वांना तूप माहिती असेल. तूप कशातून तूप तो कशातून निर्माण होतो? दुधापासून. नक्की? अच्छा. तूप हा दुधापासून निर्मित होतो, परंतु तो डायरेक्ट निर्मित होतो का त्याच्यासाठी काही प्रक्रिया आहे? म्हणतो नवनीता मंजुरी नवनीता तैसे गे अनंता, वाया व्यर्थ कथा सांडी मार्गो. का वाया व्यर्थ कथा? का किती प्रवचन, किती कीर्तन किंवा किती साधना केल्यानंतर तुम्ही या जन्ममरणाच्या फेऱ्यातून सुटणार आहात? निर्णय आपल्याला घ्यायचा आहे ना. जो भगवंतापर्यंत पोहोचण्याकरता आपल्याला जो मार्ग अवलंबायचा आहे त्या मार्गातूनच गेल्यानंतर आपण या जन्ममरणाच्या कोड्यातून सुटणार आहोत. विठ्ठल विठ्ठल. पहा, प्रपंच करत असताना आपल्यासाठी संतांनी अनेक प्रकारचे ग्रंथ, ज्ञानेश्वरी असो किंवा भागवत असो किंवा भगवद्गीता असो,
हे सर्व अलंकार आहेत कोणाचे? भगवंताचे. मग त्याच्यातून जो बोध आपल्याला घ्यायचा आहे कशा करता? त्या भगवत प्राप्ती करता ना. अभंगाचं दुसरं चरण. तेथे अलंकार शोभती सखा, तेथे अलंकार शोभती सखा, तेथे अलंकार शोभती सखा, तेथे अलंकार शोभती सखा. शोभती सकल भाव बले फल इच्छित येते. त्या भगवंताला एकदा आपण प्राप्त करून गेला की तुमची मनातील कोणतीही इच्छा असू दे किंवा अपेक्षा असू दे तो भगवंत निश्चितच पूर्ण केल्याशिवाय राहणार नाहीये. विठ्ठल विठ्ठल भगवान नामदेवरायांचा चरित्र तुम्हा सर्वांना माहितीच आहे की जो नामदेव होता, संत नामदेव जे होते त्यांच्या ताटामध्ये भगवंताने जेवावं किंवा त्यांच्या हातून अन्न ग्रहण करावं इतका महिमा त्या नामदेवांचा होता. परंतु त्या नामदेवांच्या विठ्ठल पंक्तीमध्ये बसल्यानंतर नामदेवाला सुद्धा कच्चा ठरवला गेला. का ठरवला गेला? कारण त्याच्याकडे तो अनुग्रह नव्हता, नामाची ताकद नव्हती. विठ्ठल पहा, त्या भगवंताचं विश्वरूप भगवंताने अर्जुनाला दाखवलं, पण अर्जुनाला दाखवायच्या अगोदर दुर्योधनाला सुद्धा दाखवलं. परंतु त्या दुर्योधनाचा त्या भगवंतावरती विश्वास नव्हता की हे भगवंत हे जे तू दाखवते सर्व खोटं आहे. पण त्याच्यासाठी आपला विश्वास, कारण विश्वास तो करी स्वामीवरी सत्ता. आपला विश्वास अगोदर ठाम झाला पाहिजे त्या गोष्टीवरती की बाबा खरोखर हे सर्व घडल्यानंतर मी खरोखर ही दशा मला
हे सर्व गोष्टी मला प्राप्त होतील का? कारण दुर्योधनाने ज्यावेळेला विश्वरूप दाखवला तेव्हा त्याने भगवंताला खोटं ठरवलं, परंतु तोच विश्वरूप जेव्हा अर्जुनाला दाखवण्यात आला, अर्जुनाला दाखवण्याकरती अर्जुनाला सुद्धा अगोदर अनुग्रहित केलेलं आहे. कारण ती दिव्य दृष्टी जी आहे, ती दिव्य दृष्टी म्हणजे अनुग्रह किंवा तो नाम आहे जो तुम्हा आम्हा सर्वांपर्यंत माझ्या श्रीपाद बाबांनी पोहोचवलेला आहे. विठ्ठल विठ्ठल तो भगवंत काय करतो, आपल्या अंतरंगामध्ये जी वस्तुस्थिती किंवा जी परिस्थिती चालू आहे तो भगवंत ओळखतो. ज्यांना सर्व जन्माची आठवण आहे त्याचं नाव भगवंत, आणि आपल्याला मागच्या जन्माची आठवण नाही म्हणून आपण मनुष्य प्राणी आहोत. हे भगवंता, तो भगवंत काय करतो, जेव्हा या धर्तीवरती प्रगट होतो, प्रगट झाल्यानंतर काय करतो, पहिल्यांदा विठ्ठल विठ्ठल त्या भगवंताला प्राप्त करून देण्यासाठी तुमचा भाव पाहिजे. कारण मनी नाही भाव आणि देव मला पाव. जर मनामध्ये तुमचा भावच नसेल तर भगवंत तुम्हाला कसा प्राप्त होईल? आणि तो भगवंत एकदा प्राप्त झाला, अंतरंगामध्ये तो साठवला गेला. मुक्ताबाईचं अत्यंत सुंदर उदाहरण, मुंगी उडाली आकाशी तिने गेलेल्या सूर्याशी. मग कोणत्या सूर्याला तिने गेलं? विठ्ठल विठ्ठल. मोगरा फुलला त्याचा वेलू गेला गगनावरी. मोगरा फुलाचा खरंच त्याचा वेलू गगनावरी जातो का? नाही ना. साधकाचं अगदी तसंच आहे. जेव्हा तो नाम त्याला प्राप्त होतो आणि त्याची जी अवस्था होते, ती अवस्थेला तो प्राप्त झाल्यानंतर बाकीच्या गोष्टी आहेत, मग तो बाकीच्या गोष्टीला विसरून त्या भगवंताच्या चिंतनामध्ये इतका तल्लीन होऊन जातो की त्याला बाकीच्या ज्या गोष्टी आहेत, संसार किंवा अन्य काही गोष्टी आहेत, त्या सर्व तुच्छ वाटू लागतात, निरस वाटू लागतात. आणि मग तो एकट्याच्या मध्ये रमण. कारण ज्या वेळेला तुकोबारायांना संसाराचा वीट आला आणि वीट आल्यानंतर त्यांना ती वैराग्य अवस्था प्राप्त झाली. वैराग्य अवस्था प्राप्त झाल्यानंतर ते भंडारा डोंगरावरती गेले. आपलं विठ्ठल विठ्ठल आपण त्या नामावरती जर कंटिन्यू रूढ राहिलो तर आपल्याला सुद्धा ती अवस्था प्राप्त होते. आणि जो अंतरंगामध्ये आपला साठवलेला आहे किंवा अंतरंगामध्ये जे आपली भाव आहे, तो भाव निश्चितच तो भगवंत जाणल्याशिवाय राहत नाही. अभंगाच्या अंतरीचे बीज जाणे कळवाना, 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 अंतरीचे बीज जाणे कळवाना. अंतरीचे बीज जाणे कलवला, प्रगट पसारा ब्रह्मांडाचा.
व्यापक सकल ब्रह्मांडाचा विठोबार कुमारी परमार्थ करत असताना कोणत्याही गोष्टीची घाई किंवा जल्दबाजी अजिबात करायचं नाहीये, कारण ठाईचं बसून शेवटच्या चरणामध्ये संत तुकोबारायांनी काय म्हटलेले आहे की तुका म्हणे येथे चालत नाही तातडी, प्राप्त काल घडी आल्या विन. मग तो प्राप्त काळ कोणता जो तुमचा आमचा सर्वांचा सध्या आलेला आहे. आपण प्राप्त काळामध्ये आहोत, परंतु बऱ्याच वेळेला काय असतं की आपण एखाद्या व्यक्तीला समजावतो की बाबा तू असं नको असं वाग, असं नको असं कर, किंवा हा नाम घे. त्या नामावर त्याचा विश्वास नसतो. विश्वास नसल्या कारण तो काय करतो, ही गोष्ट त्याला पटत नाही. आपण कितीतरी पटवून देण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याचं भाग्य उद्याला आलेलं नसतात, किंवा त्याची मागच्या जन्माची पुण्य कुठेतरी कमी पडते. म्हणून त्या भगवंताचं नाम त्याच्या मुखामध्ये येत नाहीये. कारण का? कारण त्याने जे मागच्या जन्मीचे केलेले कर्म असतील ते कर्म कुठे त्याला आडवे येतात. कारण जोपर्यंत तो भाग्याचा उदय होत नाहीये, खटवंगरायापाशी फक्त 1च तास उरला होता, परंतु तो त्या जीव दशेला प्राप्त झाला. कारण का? त्याचा जो
प्राप्तकाल आहे किंवा त्याचा जो सन्मार्गाचा मार्ग आहे तो ती घडी किंवा ती वेळ त्यावेळेला प्राप्त झालेली असते. बऱ्याच वेळेला आम्हाला माणसं विचारत असतात की मी खूप काहीतरी पापी आहे किंवा मी खूप काहीतरी पुण्यवान आहे, परंतु त्या भगवंतापाशी जाण्याकरता यारे लहान थोर याती म्हणते नारी नर, म्हणजे तुम्ही सर्वजण या. भगवंताचा लहान किंवा मोठा असा भेद बघत नाहीये, कारण आपण इतके देखील पापी नाही आहोत. वाल्या कोल्याचं उदाहरण का दिलं, कारण तो काय करायचा, एक माणूस मारला की एक खडा त्या रांजणामध्ये टाकायचा. असे किती रांजण भरलेले होते, 7. मग विचार करा त्या वाल्या कोल्याने किती पाप केले होते. आम्हाला सुभाषितकार किंवा कीर्तनकार बऱ्याच वेळा सांगतात की ज्या वेळेला नारदांनी त्या वाल्या कोल्याला अनुग्रह केला, ज्या वाल्या कोल्याला मरा बोलता येतो, मग त्याला राम बोलणं शक्य नाहीये का? बेटा तू राम बोल, मरा पण बोलू शकतो. खूप गमतीचा विषय आणि थोडासा गहन विषय, कारण वाल्या कोल्याला जर मरा बोलता येऊ शकतो तो राम का नाही बोलू शकत? विठ्ठल विठ्ठल त्या वाल्या कोल्याला नारदांनी जेव्हा अनुग्रहित केलं, तो अनुग्रह म्हणजे नाम आहे. किती राम नाम जप केले. अहो जो भगवान रामचंद्र प्रभू होते ते सुद्धा नामस्मरण कोणाचे करत होते? आम्हाला सांगतात की शंकराचे करत होते. मग शंकर भगवान कोणाची नामस्मरण करते? भगवान रामाचे. उलट प्राणाचा तेथेही मनाचा निर्धार असतो. मग तो जप कसा आहे? उलटा घ्यायचा आहे. कशावरती घ्यायचा आहे? श्वासावरती घ्यायचा आहे. कारण 21,600 वेळा जो श्वास आपल्याला आत बाहेर चालत असतो, त्या श्वासावरती आम्हाला त्या भगवंता त्या नामाचा तो नाम आहे तो श्वासावरती घ्यायला सांगितलंय. त्या वाल्या कुळ्यांनी देखील तसाच अनुग्रह दिला आणि तो नाम दिला. आणि जेव्हा त्या वाल्या कुळ्याने तो नाम तो अनुग्रह आपल्या अंतरंगामध्ये साठवल्यानंतर भगवान रामचंद्र प्रभू जन्माला यायच्या 14,000 वर्ष अगोदर रामायण ग्रंथ लिहिला. विठ्ठल म्हणजे इतका त्या नामाचा महिमा थोर आहे की त्याच्याने तुम्हाला अशी की गोष्ट शक्य करता येईल. परंतु त्या गोष्टीसाठी तातडी म्हणजे संत तुकाराम आपले तुकोबराय बोलतातच की प्राप्त काळ म्हणजे तो काल आणि ती वेळ आपल्या जीवनामध्ये यावी लागते, तेव्हाच आपण त्या जीवदशेला प्राप्त होऊ अभंगाच्या शेवटच्या चरणात. तुका म्हणे नाही चालत तातडी, आला
सत्यसंकल्पाचा दाता नारायण सर्व करी पूर्ण मनोरथ येथे अलंकार शोभती सकल भाव बले फल इच्छिते ते अंतरीचे बीज जाणे कळवला व्यापक सकला ब्रह्मांडाचा तुका मने नाही चालत तातडी प्राप्त काल घडी आल्या विन या अभंगावरती तुमच्या सर्वांसमोर तोडक्या मोडक्या माझ्या भाषेमध्ये एक छोटासा प्रयत्न केला. प्रयत्न म्हणजे खरं तर मी कोणी कीर्तनकार वगैरे नाहीये. माझ्या समोर जी मंडळी बसलेली आहे ती कोणी साधी मंडळी नाहीये. सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ आणि कीर्तनकार ज्ञानवृद्ध वयोवृद्ध. खरं तर या पागड्याच्या पाड्याशी आमचा संबंध खूप लहानपणापासून आहे. खूप लहानपणापासून आम्ही इथे येतो.
परंतु त्यावेळेला कधी विचार केला नव्हता की आपण सुद्धा या नारदाच्या गादीवरून कीर्तन करू किंवा लोकांना उपदेश किंवा जे काही दोन गोष्टी बाबांच्या सांगू, ह्या कधी स्वप्नात देखील विचार केला नव्हता. परंतु माझ्या श्रीपाद बाबांची, माझ्या रामदास बाबांची इतकी मोठी कृपा झाली की हा बालक इथे तुमच्या समोर दोन शब्द बोलू शकला. खरं तर तुमच्या सर्वांच्या प्रेरणेने ते दोन शब्द बोलले. आज ज्यांनी मला कीर्तनासाठी चांगल्या प्रकारे साथ केली असे आमचे गुरुबंधू गणपत भाऊ असतील, हो तुमचे नाव कान्हाजी भाऊ असतील, आमचे रुपेश भाऊ, आमचे वैभव भाऊ, आमचे नेताजी भाऊ, लहू भाऊ, आमचे वडील नारायण बाबा, दळवी बाबा, आमचे पानसरे बाबा, तसेच आमचे बुद्धेकर बाबा, जय हरी, तसेच आमचे गणेश भाऊ, तिथे कोपऱ्यात आमचे बसले तुकाराम बाबा, तसेच इथे जी मंडळी बसली आहे सर्वच परिचयाची, त्याच्यामध्ये आमचे युवा कीर्तनकार भरतरीनाथ पाटील, विकी भाऊचं तर आमच्यावरती इतकं जीव आहे, खारघर पासून इथपर्यंत आलेले आहेत त्यांचे विकी भाऊ म्हणजे चेतन भाऊ. आणि अतिशय उत्तमरित्या ज्यांनी पकवानाची मला साथ केली ते आमचे हरेश भाऊ, अमित भाऊ, हर्ष भाऊ, ऋतिक भाऊ आणि तसेच सर्व परिचयाची मंडळी, आता आत्माराम भाऊ असतील, तसेच ज्यांचं सगळीकडे थेट लाईव्ह प्रक्षेपण आपल्याला पाहायला मिळतं ते आमचे सुदाम बाबा. कारण त्यांच्या कॅमेरामध्ये आपण कुठे काय केलंय ते आपल्याला ऍक्युरेट बघायला मिळतो. त्यांचे सुदाम भाऊ, तसेच ज्यांनी इथपर्यंत बोलायची संधी दिली ते आमचे गुरुबंधू बबन भाऊ. या सर्वांचे मी मनापासून धन्यवाद. तसेच साऊंड सिस्टमची ज्यांनी चांगल्या प्रकारे मदत केली ते सुद्धा आमचे गुरुबंधूच आहेत. मनोहर कालोके भाऊ, तुमचे सुद्धा धन्यवाद. खरे तर आज माझी मदत झाली अनावर वाचा. एरवी आम्ही किती बाता ठोकतो खाली बसून, परंतु आज प्रत्यक्षात पाहायला मिळालं की जेव्हा अशी मंडळी समोर असेल तेव्हा कीर्तनात उभं राहायची तयारी करणं खूप हे ठरू शकतो. कारण तोंडातून शब्दच निघत नाही भाऊ. कारण सर्वच ज्ञानवृत्त आहेत, वयोवृत्त आहेत, आपल्यापेक्षा ज्ञानाने कितीतरी श्रेष्ठ आहेत आणि त्यांच्यासमोर आम्ही काय कीर्तन किंवा ज्ञानाच्या गोष्टी करणार. महिला मंडळीमध्ये सुद्धा आमचे कीर्तनकार सर्व बसलेले आहेत. सर्वांची नावं घेत बसत नाहीयेत. आमच्या त्याच्यामध्ये विनाताई असतील, विनाताई मडवी, त्या सुद्धा सुंदर कीर्तनकार आहेत. आणि आता नवीनच एक उत्कृष्ट कीर्तनकार जे निर्माण झालेले आहेत आमच्या मंजुळाताई. तसेच सर्वच बसलेल्या सर्वच कीर्तनकार प्रवचनकार आहेत. असो झालेली सेवा त्या स्वामी सत्यनारायण भगवंताच्या आणि पांडुरंगाच्या चरणी अर्पित करून येथे सेवेला पूर्णविराम देतो. विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय
पंढरीनाथ भगवान जगद्गुरु तुकाराम महाराज